ब्लेस्ड असताना सुद्धा आपल्याला कन्सिस्टन्सी जी लागते बरोबर. ती आय थिंक कुठेतरी मी आधीपासूनच माझ्या लक्षात होतं की जॉईन झालो होतो. फक्त मी ऑन स्क्रीन जॉईन नव्हतो झालो. मी चला हवा उद्याच्या टीममध्ये डिरेक्शन टीममध्ये काम करत होतो. सो झीनी मला तेव्हाच कुठेतरी अप्रुव्हल दिलं होतं. तो त्या दोन फॅमिलीमधला हा डिफरन्स हा इतका इंटरेस्टिंग वाटतो. नमस्कार मैत्री मोरे लेट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. झी मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन गोष्टी घेऊन येतच असते आणि याच सगळ्या वर्धेमध्ये एक नवा कोरा मालिका आपल्या भेटीला येते. मालिकेचं नाव आहे सनी चौघडे. मालिकाचं आज लॉन्च जरी झाला असलं तरी सोशल मीडियावर मालिकेची खरंच खूप चांगल्या पद्धतीने हवा झाली आहे. खूप चांगल्या पद्धतीने मालिकेचं प्रमोशन सुरू आहे. त्याच मालिकेतील दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. एक कलाकार जो त्याच्या घरी परत आला आहे आणि एक कलाकाराची कुटुंबामध्ये एंट्री झाली आहे. मला आठवतं की ना, जर तुला आठवत असेल तर झी मराठीच्या लक्ष्मीनिवासच्या सेटच्या इकडे तो आलेलास मीटिंग करायला. तेव्हा आम्हाला कळलं की काहीतरी शिस्त आहे, काहीतरी होणार आहे. कारण का ह्या अभिनेत्याला आधी आम्ही दुसऱ्या मालिकेच्या सेटवर बघितलेलं, पण झी मराठीवर बघितल्यानंतर जो दिलासा मिळाला ना, तो खरंच खूप भारी होता. जसं मी सुरुवातीला बोललो की प्रमोशन खरंच खूप दमदार सुरू आहे. सोशल मीडियावर आपल्या मालिकेची दमदार हवा आहे. काय सांगशील, किती ब्लेस्ड वाटतं? जसं तू सुरुवातीला सुद्धा बोललास की मला पहिलं काम करायचं होतं झी सोबत, ते झाल्यानंतर झी मध्ये काम करताना लीड रोल मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. काय सांगशील एकंदरीत? नाही, मी स्वतःला ब्लेस्ड समजतोच, पण ब्लेस्ड असताना सुद्धा आपल्याला कन्सिस्टन्सी जी लागते बरोबर. ती आय थिंक कुठेतरी मी आधीपासूनच माझ्या लक्षात होतं की ऑब्व्हियसली कोणी गॉडफादर नाही आहे, त्यामुळे काम जेव्हा मिळणार आहे तेव्हा ते दणक्यात वाजलं पाहिजे. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट, असं होऊ शकतं की ते मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर ह्या दोन गोष्टी मी ऑलरेडी लिहून ठेवल्या होत्या की हे असं होऊ शकतं जेव्हा सुरुवात करायची होती. तर मी असं म्हणेन की 2016ला जेव्हा काम मिळालं तेव्हा झीने मला हात दिला की तू ये आणि तू हे कॅरेक्टर परफॉर्म कर. आणि तेव्हा मला असं सांगण्यात आलं, जे काही माझे तेव्हा डिरेक्टर होते, जे सुरुवातीचे होते, त्यांनी सांगितलं आहे बघ, हे कॅरेक्टर करणं किती गरजेचं आहे, कारण मालिकेमधला जो हिरो आहे, जो नायक आहे, तो ऑलमोस्ट सुपर हिरो आहे. बरोबर. त्यामुळे तू जर 19-20 चुकलास तर तुला लोक लक्षातही नाही ठेवणार. बरोबर. तर तेव्हा ते वाक्य माझ्या इतकं मनात बसलं की आजपासून जे पहिलं काम असेल किंवा जे काम असेल ते 100% करायचं. वा. त्यामुळे ती कन्सिस्टन्सी होती आणि ऑब्व्हियसली देवाचा आशीर्वाद होता, त्यामुळे ते काम चांगल्या पद्धतीने झालं. आणि मी ह्यासाठी आता ते मगाशी म्हणालो की मी पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय, कारण आपण एका गावात असतो, आपण तिथून शहरात जातो आपल्या कामासाठी. बरोबर. आपण काम चांगल्या पद्धतीने करतो, पण कुठे ना कुठे आपले रूट्स आपल्याला बोलवत असतात. नक्कीच. तर जसं मगाशी हा सुद्धा म्हणाला की लहानपणापासून झीची जी ट्यून वाजते ती आपल्या सॉरी मित्र बोलतो की अल्फा मराठी पासून असं बोलत अगदीच. तर ते आपल्या कल्चरमध्ये, आपल्या रक्तात आहे ते सगळं. लहानपणापासून आपण ते बघतोय, त्यामुळे मला असं झालं की मला पुन्हा एकदा झीवर यायचंय, मला काम करायचंय. आणि तितक्याच प्रेमाने झीने मला ही संधी दिली. त्यांनी मला तितक्याच प्रेमाने पुन्हा एकदा माझं स्वागत केलं. तर आय एम ग्रेटफुल. नक्कीच. निमिष, जसं मी सुरुवातीला बोललो की एक व्यक्ती घरी पुन्हा आला आणि एका व्यक्तीचं घरामध्ये, कुटुंबामध्ये एंट्री झाली आहे. किती ब्लेस्ड वाटतं, कारण का ह्याच्या आधी सुद्धा आम्ही तुला खरंच खूप चांगल्या एका कार्यक्रमातून बघून आलो. त्या कार्यक्रमात बघत असताना निमिषची अभिनयाची छाप आम्हाला बघायला मिळालीच होती, पण ह्या मालिकेतलं कॅरेक्टर कायचं वेगळं आहे. या मालिकेमध्ये एक वेगळी छाप आम्हाला बघायला मिळणार आहे. काय सांगशील एकंदरीत, कशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या? हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झी मराठी बरोबर मी कुटुंबात गेल्या वर्षाच्या जूनमध्येच जॉईन झालो होतो. फक्त मी ऑन स्क्रीन जॉईन नव्हतो झालो. मी चला हवा उद्याच्या टीममध्ये डिरेक्शन टीममध्ये काम करत होतो. सो झीनी मला तेव्हाच कुठेतरी अप्रुव्हल दिलं होतं की तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. सो मी कायम ऋणी असेन झी मराठीचा. आणि मी म्हटलं तसं मगाशी आत्ता पण राज म्हणाला की खूप स्पेशल फिलिंग आहे, कारण झी मराठी हे प्रत्येक घरात, तुम्ही दर 2 घरं किंवा दर 1 घर सोडून तुम्ही बघितलं तर घरात तुम्हाला एक मालिकेचा आवाज येत असतो, झी मराठीचा असतो. लहानपणापासून बघत आलेल्या मालिका, त्यातल्याच आता एका मालिकेचा आपल्याला भाग होता येते, हे सगळं होतंच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आत्तापर्यंत ज्या प्रकारचे कॅरेक्टर्स केले होते त्यात हे कॅरेक्टर काहीतरी नवीन आहे. काय असतं की कॅरेक्टरमध्ये काहीतरी असं असतं, कम्प्लिटली नवीन नसतं, पण काही गोष्टी नवीन हळूहळू आपल्याला सापडत जातात. सो मला असं वाटतं की ती सुरुवात झाली आहे. आम्ही आत्ता जेवढं काही काम केलं आहे त्याच्यात काही गोष्टी नवीन सापडत आहेत. मुळात मॅक हे कॅरेक्टर असं आहे की जो जय खानोलकर
याचा PA आहे आणि त्याचं एकच उद्दिष्ट आहे की माझ्या सरांना खुश ठेवावं जेणेकरून ते मला प्रमोशन देतील. बरोबर. हे आत्ताचं तरी त्याचं उद्दिष्ट आहे आणि ते देखील त्याला तेवढंच चांगलं ट्रीट करतात. त्याच्यामुळे ही केमिस्ट्री कुठेतरी छानपणे वर्कआउट होतीये आता. सो आय होप की लोकांना देखील आमची केमिस्ट्री खूप आवडेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर एक असतं ना की जेव्हा आपण कोणत्याही वाहिनीसोबत काम करायचो ना, तेव्हा कलाकाराचं सुद्धा स्वप्न असतं की या वाहिनीसोबत मला काम करायचं आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा कलाकाराच्या हातामध्ये कोणती स्क्रिप्ट येते, कोणती संहिता येते ना, तो कलाकार आधी ती स्क्रिप्ट कलाकार म्हणून नाही तर प्रेक्षक म्हणून वाचतो. येस. दोघांना विचारायला आवडेल की प्रेक्षक म्हणून सनी चौघडे किती खास वाटते आणि काय वेगळं बघायला मिळतं एक प्रेक्षक म्हणून तुमच्यासाठी? प्रेक्षक म्हणून जेव्हा मी बघतो तेव्हा मला हे दिसतं की आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये, जसं मगाशी राजू सर म्हणाले की जेनझीज असतील किंवा काय असतील, त्याच्यामध्ये लालबाग परळची एक फॅमिली बरोबर. आणि त्यांच्यामध्ये असलेलं ते एक हॅपीनेस, तो कशा पद्धतीने ट्रान्सलेट होणार आहे स्क्रीनवर. आणि जशा मगाशी मॅडम अदिती मॅम म्हणाल्या की एक घर आहे जे फक्त एक पोकळ वासा आहे, तर पोकळ वासा आहे, त्याच्यामध्ये जो हॅपीनेस आहे तो त्यांनी काय बोलतो आपण, एक कुठे ना कुठे त्यामध्ये फेकनेस आहे. तर तो त्या दोन फॅमिलीमधला हा डिफरन्स हा इतका इंटरेस्टिंग वाटतो. जेव्हा मला मनस्वीने जेव्हा सांगितलं बरोबर की अशा पद्धतीने आपण अप्रोच करतोय. आणि दुसरी गोष्ट मनस्वीची मला ही आवडली की आपण ज्या पद्धतीने ही मालिका शूटिंग करतोय किंवा ह्याचं जे ट्रीटमेंट असेल ते टिपिकल नसेल, ते आपण त्या प्रोमोमध्ये कळलं बरोबर बरोबर की थोडासा एक फ्लेवर आहे ह्या कॅरेक्टर्समध्ये सुद्धा असेल, आमच्या केमिस्ट्रीमध्ये असेल किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये असेल. म्हणजे तुम्हाला बघताना एपिसोड थोडा वेळ एक वेगळा हॅपीनेस दिसेल, थोडा वेळ एकाचा ॲटिट्यूड दिसेल, पुन्हा एक हॅपीनेस दिसेल. हे कॉम्बिनेशन असेल, कुठेही ते कटकार असताना आणि ह्या पद्धतीचा बरोबर बरोबर फ्लेवर नसेल या शो मध्ये. आणि आय थिंक ग्रे शेड नसेल असं बोला पूर्णपणे पूर्णपणे एक निगेटिव्हिटी असं काहीच नसेल. बरोबर. तर मला ते जास्त आवडलं जेव्हा मला हे कळलं की अशा पद्धतीने आपण अप्रोच करतोय. आणि आय थिंक तोच एक फ्रेश अप्रोच असावा सध्याच्या या सगळ्या मालिका विश्वात, की त्याच्यामुळे ऑडियन्स पुन्हा एकदा मालिकेकडे वळेल आणि पुन्हा एकदा एक नवीन फ्लेवर काहीतरी बघायला मिळेल. क्या बात आहे. निमिष, काय मी सांगशील? पण हेच म्हणेन आणि मला हेच वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं की राजू सरांची तुम्ही कुठलीही सिरियल बघितली तर तुम्हाला ना कॅरेक्टर्स लक्षात राहतात. बरोबर. ही दुसरी जमेची बाजू आहे. म्हणजे तुमच्यासाठी स्टोरी कमाल असतेच त्यांची कुठली सिरियल बघितली तर, दिग्दर्शनावाईज कमाल असतं, वेगवेगळ्या प्रकारचं टेकिंग असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅरेक्टर्स लक्षात राहतात. तर सर ज्या प्रकारे जेनझी कॅरेक्टर्सवर वेगळी मेहनत, त्यांची भाषा वेगळी असेल, त्यांची देहबोली वेगळी असेल, एक श्रीमंत फॅमिलीमधली वेगळी देहबोली. मी म्हटलं ना की मी प्रत्येकाकडून शिकतोय आणि या मालिकेत पण म्हणजे मालिकेतलं काम वेगळं असतंच, पण या सगळ्यांकडून ऍक्टर म्हणून पण एवढं शिकायला मिळतंय की यांनी स्वतःचे ॲटिट्यूड्स कसे पकडलेत, त्याच्यानी मला काय हेल्प होते, माझ्याकडून त्यांना काय हेल्प होऊ शकेल, असं ते देवाणघेवाण चालू असल्यामुळे ॲक्टर म्हणून खूप डेव्हलप होता येतं इथे, जे माझ्यासाठी खूप ब्लेसिंग आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटतं. मी तुर्तासाठी थांबतो कारण का ना, जेव्हा मालिका आपली ऑन रोल जाईल, जेव्हा मी तुम्हाला सेटवर भेटतो, तेव्हा खूप काही गोष्टी आम्हाला नव्याने कळतील. आता तर मालिकेचं लॉन्च झालं, प्रमोशन दणक्यात सुरू आहे. जेव्हा मालिका आपली भेटेल ना, तर खरंच खूप नवीन नवीन गोष्टी मला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील तुमच्याकडून सुद्धा. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद. इतर मित्र की सुरुवात आहे तुमच्या दोघांच्या एका नवीन प्रवासाची, झी सोबतच्या नवीन प्रवासाची. या प्रवासामध्ये आम्ही पुढे सुद्धा तुम्हाला भेटत राहू आणि खरंच खूप भारी वाटतंय. एक वेगळं काहीतरी घेऊन येत आहे आणि काहीतरी सुखवणारं असं घेऊन येतात. त्याबद्दल धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या मालिकेच्या संपूर्ण ठार वेड्या अशा कलाकारांच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आणि 16 मार्च पासून रात्री 8:30 वाजता बघायला विसरू नका सनई चौघडे, फक्त झी मराठीवर. फक्त झी मराठीवर.